गुटखा तस्करीचा हायटेक फंडा रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा, असा झाला भांडाफोड. अवैध गुटखा तस्करीसाठी गुन्हेगार नवनवीन आणि थक्क करणाऱ्या क्लुप्त्या शोधत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका अशा हायटेक तस्करीचा पर्दाफाश झाला आहे, जिथे पोलिसांना चकवा देण्यासाठी थेट रिमोट कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. या धडक कारवाईत देवळा पोलिसांनी सुमारे 14,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयिताला अटक केली आहे, तर मुख्य सराईत तस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या कारवाईत पोलिसांनी जेव्हा संशयित मारुती सुझुकी एर्टिगा कारची तपासणी केली, तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. तस्करांनी पोलिसांची आणि CCTV कॅमेऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या नंबर प्लेटवर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा एक काळा पडदा बसवला होता. रस्त्यावर पोलीस दिसताच गाडीतील रिमोटचे बटन दाबायचे, काही क्षणात नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जायची. या अत्याधुनिक युक्तीमुळे आजवर ही कार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होती.